मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या भाषेत टीका केली। त्यावर सुसंस्कृत महाराष्ट्रात जरांगेंच्या तोंडची भाषा शोभते का असा संतप्त सवाल विरोधकांनी केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। सुसंस्कृत महाराष्ट्रात जरांगेंच्या तोंडची भाषा शोभते का? जरांगेंच्या भाषेला सत्ताधाऱ्यांचा आक्षेप। मनोज जरांगेंचा हा संताप आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात। सप्टेंबर 2023 मध्ये जरांगेंनी अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं पहिलं उपोषण पोलिसांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला आणि राज्यभरात आंदोलनाला हिंसक वळण लागलं। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशावरूनच अंतरवालीत लाठीमार झाल्याचा आरोप करत जरांगेंनी फडणवीसांना त्यावेळी पहिल्यांदा लक्ष केलं होतं। त्यानंतर झालेल्या प्रत्येक उपोषणादरम्यान जरांगेंनी फडणवीसांना लक्ष केलं होतं। मात्र रविवारी जरांगेंचा तोल ढळला आणि त्यांनी फडणवीसांवर शेलक्या भाषेत गंभीर आरोप केले। मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही, पण आज हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस। मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि हे दरारा संपवायचा त्यांचं स्वप्न आहे। संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं आणि 10% मराठ्यावर लादायचं काही करून। आणि हे पोरग ऐकतच नाही। हे पोरग एक तर संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागेल, नसता याला बदनाम तरी करावं लागेल, नसता याला उपोषणात मरू द्यावा लागेल म्हणून 16वा दिवस उगला, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून, म्हणून मी परवा रात्री सलाईनसुद्धा बंद केली, किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल। हे देवडं पडायचं स्वप्न आहे। हे जे उभा केला आहे हे त्यांनीच उभा केला आहे। मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले। हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी। त्याला सगळी ताकद दिली, आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा, हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम आहे। त्याच्या डोक्यात येगळ्या खुट्या आहेत। त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपवी दे। मराठे मात्र एका बाजूने आलेत आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला आहे। मग पर्याय, याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं। जरांगे पाटलांच्या या आरोपांना सत्ताधारी गोटातूनही जशास तसं उत्तर आले। संविधानिक पदावर, उपमुख्यमंत्री पदासारख्या, गृहमंत्री पदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीचं वक्तव्य करून अवमान केला जात असेल तर कायदा कायद्याचं काम करेल, पोलीस पोलिसांचं काम करतील, त्यांची सगळी वक्तव्ये तपासली जातील, त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आमचे पोलीस निश्चितपणाने करतील। जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये ही केली जातात। मुख्यमंत्र्यांच्या बद्दल शिवराळ भाषा केली जाते, उपमुख्यमंत्री असतील, बाकीचे सगळेजण असतील, अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती। कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपतं, असं होणार नाही। शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी। जरांगे पाटील जे आहेत त्यांना मोठं झुकतं माप देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आणि आम्ही ज्यावेळेला आंदोलन करत होतो, आम्ही कधी काही उलटसुलट बोललो की आमच्यावर केसेस करत होते, आम्हाला ताबडतोब जेलमध्ये टाकत होते। पण आता जरांगे पाटील हे एवढी भाषा वापरत आहे की ते गृहमंत्र्याला अरेतुरे बोलतायत। त्यांच्याबद्दल मला आदर आहे। मी त्यांना जाऊन आरक्षणाच्या काळामध्ये, त्यांना त्यांच्या उपोषणाच्या काळामध्ये जाऊन भेटलो होतो। त्यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे। आजवर महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती। राजकीय मतभेद असतानाही पूर्वीचे नेते हे एकमेकांच्या भूमिकांचा आदर करत असत। टीका करतानाही त्यात एक समोरच्या नेत्याच्या कर्तृत्वाची जाण ठेवली जायची। पण अलीकडच्या काळात एकमेकांवर टीका करताना शिवराळ भाषेचा वापर अगदी सर्रास होतोय। हेच चित्र भविष्यात कायम राहिल्यास अनागोंदी माजेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।